नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपला विषय आहे वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य. या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वास्तू स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सरदेशमुख. डॉक्टर गेली 12 वर्ष वास्तू स्पेशलिस्ट म्हणून काम करत आहेत. तसंच डॉक्टरांनी वास्तू फॉर हेल्थ या विषयावर PhD सुद्धा केली आहे. तुम्हाला आजच्या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील, शंका असतील तर आम्हाला नक्की फोन करा. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या 022-6684-3333. सगळ्यात आधी तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे सर. नमस्कार. ज्याप्रमाणे आपण पाहतो की कोणतंही घर, त्या घरामध्ये एखादी स्त्री आजारी पडली, त्या घरातली बाई आजारी पडली तर संपूर्ण घर आजारी पडतं. त्यामुळे त्या प्रत्येक घरातल्या स्त्रीचं आरोग्य हे खूप महत्वाचं असतं. आणि वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य असा आपण मुळात हा विषय घेतलेला आहे. तर वास्तुशास्त्राचा कसा काय संबंध आपण या स्त्रियांच्या आरोग्याशी जोडला जाऊ शकतो? सर्वात महत्वाचं आहे. सर्वात प्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज हा कार्यक्रम जो आपण स्त्रियांसाठी ठेवलेला आहे, महिलांसाठी ठेवलेला आहे, तर आजचा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व महिला वर्गांना माझा शतशः प्रणाम, नमस्कार आणि वंदनीय आहेत या सर्व स्त्रिया. कारण घराचा मूळ आधार स्तंभ या स्त्रिया आहेत. बरोबर. आणि या स्त्रियांसाठीच हा आजचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. यांचं आरोग्य भक्कम तर वा त्यांचं घर भक्कम यासाठी. आणि वास्तुशास्त्र आणि आरोग्य याचा संबंध भरपूर आहे. कारण घरातली जी स्त्री आहे ती घरातली स्त्री घराचा मूळ पाया आहे, मूळ आधारस्तंभ आहे. हा आधारस्तंभ जर भक्कम नसेल, पाया भक्कम नसेल तर घराचा जो काही संसाराचा गाडा आहे तो सुरळीत चालणार नाही. त्यामुळे वास्तुशास्त्राचा यांना भरपूर फायदा होऊ शकतो. कारण सर्वात महत्वाचा संबंध घरातल्या स्त्रीचा घराशी येतो. बरोबर. कारण आपण ओव्हरऑल जर पाहिलं तर स्त्री जास्त वेळ घरात असते आणि त्यानंतर मुलं. बाबा साधारणतः 12 तासाची ड्युटी असेल, बिझनेससाठी बाहेर असतील. त्यामुळे घरातल्या शुभ अशुभ वातावरणाचा परिणाम त्या स्त्रीवरती पडतो आणि नंतर मुलांवरती पडतो. आणि मग त्यामध्ये जर शुभ ऊर्जा असेल, अशुभ ऊर्जा असेल तर त्या वातावरणाचा परिणाम हा होऊन तिच्यामध्ये, तिच्या मानसिकतेत आपोआप बदल होतो. घर छान वास्तूनुसार सुंदर असेल तर त्या स्त्रीची आपोआप चांगली प्रगती होते, मानसिकताच छान राहते, ती चिडचिड होत नाही. कारण आजूबाजूचं वातावरण कसं आहे त्यानुसार माणसाच्या आंतरिक बदल घडतात. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला एक सोपा फॉर्म्युला असा आहे की तुमच्या आजूबाजूचं वातावरण बदला, आयुष्य बदलेल. यामुळे आणि ह्याचं सगळ्याचं सार आपल्या भारतीय वास्तुशास्त्र पद्धतीमध्ये. आणि या सगळ्यांचा बेस घेऊन मी आज या महिला वर्गांसाठी छान कार्यक्रम आपण आज सिरीज चालू करतोय की स्त्रियांचं आरोग्य आणि वास्तुशास्त्र. नक्कीच. खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की वास्तूमध्ये जर आनंदी वातावरण असेल तर खऱ्या अर्थानं आरोग्यावरही त्याचा चांगला परिणाम हा होऊ शकतोच. पण एखाद्या घरामध्ये स्त्रीचं आरोग्य जर बिघडलं तर याचा मात्र मग वास्तूशी कसा संबंध जोडता येईल? हो, कारण आरोग्य बिघडण्याच्या दोन गोष्टी, एक तर चुकीचं अन्न आणि आजूबाजूचं वातावरण. बरोबर. जनरल आपण पाहिलं की आपण वर्षभरातनं आपण एक 10 वेळेला डॉक्टरकडे जात असेल तर 8 वेळेला तरी डॉक्टर एकच कारण आपण येत म्हणतो, डॉक्टर काय झालं, कशामुळे, व्हायरल इन्फेक्शन. 8 वेळेला तरी व्हायरल इन्फेक्शन. मग जर व्हायरल इन्फेक्शनचे आपण फोड करत बसलो तर मग एसटीत न गेलो, घरात आलो, विमानात होतो आपण, आजूबाजूला वातावरण म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये ज्या काही निगेटिव्ह पॉवर्स आहेत त्या शरीरावरती अटॅक करतायत आणि त्यामुळे रोग उत्पन्न होतोय. त्यामुळे या आजूबाजूचं वातावरण म्हणजे मग पहिल्यांदा घराच्या संबंधित येतं. मग नंतर ऑफिस, मग आपण बाहेर गेलो, बागेत गेलो, इतर ठिकाणी गेलो. पण मूळ ज्या स्थानामध्ये जास्त वेळ स्त्री आहे, घरातली महिला आहे, मुलं आहेत, आपण सगळे, तर याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपण काय करतो, एक 1 BHK 2 BHK फ्लॅट विकत घेतो, जसं आहे त्या पद्धतीने आकर्षक डोळ्याला कसं दिसतंय व्ह्यू त्या दृष्टीने आपण घर घेतो आणि त्यामध्ये राहायला सुरुवात करून जाऊ. परंतु वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून पंचमहाभूत 5 एलिमेंट्स शरीरात आहेत, ती वास्तूमध्ये आहेत. त्या पंचमहाभूतांची कनेक्टिव्हिटी आपल्या बॉडीची, आपल्या शरीराची जर नाही झाली तर काय होतं की ते ट्युनिंग बिघडून परिवर्तन आपोआप चांगलं किंवा वाईट आपल्या शरीरात घडायला सुरुवात होऊन जातं. त्यामुळे आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट की आपली वास्तू म्हणजे राहतं घर हे अतिशय वास्तुशास्त्राच्या नियमांच्या जवळपास तरी हवंय. 100% कुठेही होऊ शकत नाही. 100% एकच स्वर्ग आहे जो कोणी पाहिले नाही.
परंतु आपलं जे घर आहे त्या घराचा आतला परिसर, आजूबाजूचा परिसर हा भरपूर प्रभाव आपल्यावरती टाकतो आणि त्यात स्त्रियांचं आरोग्य तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पण साधारण तुम्ही सांगितलं की वास्तू जर व्यवस्थित असेल, आनंदी वातावरण असेल तर अर्थात आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. पण नेमकं वास्तूमध्ये काय बिघाड झाला तर मात्र याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो? टीव्हीचा आवाज खूप मोठा आहे किंवा घरामध्ये भांडं आदळले, प्रत्येकाची चिडचिड वाढते, म्हणजे आवाजाचा परिणाम होतोय. त्याच पद्धतीने आपण आरशामध्ये बघतो, आरशावर धूळ बसली, प्रतिबिंब दिसत नाहीये, ही पण चिडचिड वाढण्याची कारण आहेत. घरामध्ये वाईट कोणता तरी एक असा कुबट वास येतोय, त्यांनी ही चिडचिड वाढू शकते. म्हणजे अपोजिट ज्या काही गोष्टी घडतायत त्याचा प्रत्येकाचा त्रास होतो. आता घरातलं वातावरण दूषित असेल तर दूषित म्हणजे काय आहे की झाडलेलं नाहीये, क्लिनिंग नाहीये, यानंतर वास्तूमध्ये अडगळ भंगार साठवून ठेवलेली आहे. ती महिला ज्या ठिकाणी काम करते ते किचन कोंदट आहे, तिची जागा आहे. कारण घरातली लक्ष्मी ही महिला, तिचं स्थान आलं किचन. त्या किचन मधलं वातावरण जर अशुद्ध असेल, नको त्या गोष्टींनी भारलेलं आहे, तर तिच्या मनावरती परिणाम होतो. बघा ना, 10 किचन मध्ये ती कसा स्वयंपाक करते आणि मग त्या सगळ्यांना अन्नपदार्थ तयार करून घालते. तिची जी घुसमट आहे हा मानसिकतेवरती परिणाम होतो, डिप्रेशन, नैराश्य चालू होऊन जातं. नक्कीच. खरं तर या अशा प्रकारच्या वातावरणामुळे मानसिकतेवर परिणाम होतो आणि अर्थात त्यामुळे स्त्रीचं आरोग्य जे आहे याच्यामध्ये बिघाड होतो. तर याच विषयासंदर्भात आपल्याला एक आपले प्रेक्षक फोन करतायत. बोला, आपला काय प्रश्न विचारा. नमस्कार, तुम्हाला आणि डॉक्टरांना दोघांनाही. माझा प्रश्न असा आहे की माझी वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे आहे साधारणतः, म्हणजे जिथे आग्नेय दिशेला आग्नेय हवा असं, उत्तरेला दरवाजा आहे. पण असं काय कारण घडवू शकतं घरात की 15 वर्ष चांगलं चाललेल्या घरात अचानक घर मालकाचा अपघातात मृत्यू ओढावणं? बरोबर. आणि त्यानंतर आता मी सिंगल पेरेंट आहे, तर सतत काही ना काहीतरी म्हणजे आरोग्याच्या तक्रारी किंवा इतर ह्याला सतत फेस करत राहणं. हो, घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे तुमचा? घराचा दरवाजा उत्तरेला आहे. ओके. आणि दुसरा एक दरवाजा आहे तो दक्षिणेच्या साईडला नाही, पण पश्चिम. म्हणजे पूर्वी तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी होती आणि आता थोडीशी अधोगती सुरू झालेली आहे, बरोबर? हो हो. 15 वर्ष स्वर्ग असावा. नक्कीच ह्याला वयाचं कारण येतं. आयुष्यमान माणसाला, प्रत्येक सजीवाला जसं आयुष्यमान आहे तसं घराला पण आहे. अच्छा. कारण एक घर बांधलंय तेव्हा आजूबाजूला काहीच नव्हतं, आजूबाजूला मोकमोकळे प्लॉट होते. एक घर बांधलं कारण आजूबाजू निसर्ग वातावरण अतिशय सुंदर होतं. आता यांनी सांगितलं की वास्तूच्या नियमानुसार आमचा बंगला आहे. बरं, आता वास्तूच्या नियमानुसार बंगला आहे म्हणजे आग्नेयेला किचन आलं, ईशान्येला हॉल आला, नैऋत्येला बेडरूम आल्या, हे ढोबळ बेसिक नियम आहेत. तर आज लहान मुलाला माहिती की आग्नेयेला किचन पाहिजे, त्या पद्धतीने यांनी बांधलं. परंतु सुरुवातीला खूप छान होतं, पण नंतर अधोगती होत गेली. कारण आजूबाजूला बंगले होत गेले, बिल्डिंग्स होत गेल्या, आजूबाजूला रस्ते, ट्रॅफिक वाढलं, कुठे अजून काही निगेटिव्ह पॉवर सोर्सेस तयार होत गेले. त्यामुळे घराच्या आयुष्यमान जसं कमी होत गेलं तसं तसं आजूबाजूचं वातावरण देखील प्रदूषित होत गेलं. त्यामुळे घरात हे प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतात. साधारणतः एका घराचं जे आयुष्य आहे ते 20 वर्ष गृहीत धरलं जातं. बँक 20 वर्षानंतरच्या बिल्डिंगला लोन देत नाही. त्याच पद्धतीने 20 वर्षाचं आयुष्य कॅल्क्युलेशन आहे. परंतु जसं वय माणसाचं कमी कमी होत जातं तसं तसं वाढत जातं, तसं या वास्तूचं वय वाढत जातं आणि मग तिथे शिथिलता आणि त्यानंतर अनबॅलन्स एनर्जी सुरू होऊन जाते आणि मग जे काही वीक पॉइंट्स आहेत ते सगळे ओपन व्हायला सुरू. कारण भक्कमता नाहीशी झाली की तुमच्यावरती आघात व्हायला सुरुवात होतात. हीच माणसाने सूत्र गाठलं पाहिजे, हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्यावरती कुठला आघात होऊ नये यासाठी भक्कम पाहिजे तुमची शरीराची वास्तू आणि राहणारी वास्तू. या दोन्हींवरती तुम्ही जेव्हा छान आध्यात्मिक आणि वास्तूचं कवच वास्तूला देता तेव्हा तुमच्यावरचे आघात कमी होतात. आता यांच्याविषयी जर मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला त्यांनी सांगितले तर या गोष्टी होतात. नैऋत्य दिशेला टॉयलेट, किचन, नैऋत्य दिशेला जर दोष आला तर हे आघात होण्याचं प्रमाण 90% होतं.
हा अभ्यासाचा विषय आहे बरोबर. की त्यांनी पुन्हा एकदा वास्तू व्हिजिट करून घ्यावी आणि वास्तूमधले प्रॉब्लेम्स हे जे आतापर्यंत जे आघात झाले ते पुन्हा कधी होऊ नये यासाठी प्रिकॉशन्स घेणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच खऱ्या अर्थानं वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य या विषयावर आज आपण चर्चा करतोय. तुमचे सुद्धा असे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की फोन करत, तुमच्या फोनची आम्ही वाट पाहतोय. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर आणि नवी राजकीय समीकरण, वेगवान राजकीय घडामोडी या सगळ्याची साध्यंत विश्लेषक चर्चा. आवाज महाराष्ट्राचा. सहप्रायोजक ट्रॅव्हल पॅक्स हॉलिडेज. फक्त एक स्ट्रोक आणि तुम्हाला मिळतील आयकॉनिक आईज. प्रस्तुत आहे लॅक्मेचं नवीन आयकॉनिक काजल. 10 तास नो स्मच, इंटेन्स ब्लॅक फिनिश. आयकॉनिक आईज एव्हरी डे. नवीन आयकॉनिक लॅक्मे तर्फे. बोरिंग बोरिंग स्नॅक टाइम, 4 वाजले घरी आला, येतो द फॅन्टा. स्नॅक टाइम, फॅन्टा टाइम, फॅन्टा. ऑरेंज स्नॅक टाइम, 4 वाजले घरी आला, येतो द फॅन्टा. स्नॅक टाइम, फॅन्टा टाइम, उघडा फॅन्टा. कबीरबाग संजीवन योग थेरपी देणारी पुण्यातील एकमेव संस्था. आचार्य योगानंद डॉक्टर S.V. करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी असो वा मणक्यांचे आजार अशा विविध व्याधींवर योग थेरपीद्वारे येथे उपचार केले जातात. सोबतच तुम्हाला देखील योग थेरपिस्ट व्हायचे असेल तर तुमच्यासाठी इथे आहे 2 वर्षाचा योग वेधक पदविका कोर्स. कबीरबाग मठ संस्था, नियरमाती गणपती, नारायणपेठ, पुणे. कॉल करा 98 230 29 707 किंवा लॉग ऑन करा kabirbaag.com ला. 1 minute fairness cleanup सुरू. एक सर्कल पूरा फुल, एक सर्कल थोड़ा हाफ, डर्ट एंड डेड सेल्स करेल साफ. नेक्स्ट मूव आहे क्रिसन क्रॉस एंड ब्लॅक हेड्स ऑफ. राउंड एंड राउंड ऑन योर स्किन, वॉश करा विथ विटामिन्स. फेअर अँड लवली फेअरनेस फेस वॉश. भाऊ, पैसे कमी आहेत. किती आहेत? 10 आहेत. 10 पुरेसे. आता तुफानी उचला फक्त 10 मध्ये. आज काही तुफानी करूया. Indian men all the time sit on the couch and watch the cricket on TV. How they call? Coach Potato? I'm from Russia. I love potato. So just come to my bird party, sweet potato. Your chance to join us on Axipod party. Grab bags, call us. सॅन्डल टॅग यात आहे शुद्ध चंदन, तेजस्वी मोहक चेहऱ्यासाठी. आता पॉन्ड्स सॅन्डल टॅग बरोबर मिळवा पॉन्ड्स व्हाईट ब्युटी सॅशे मोफत. आई, एक प्रश्न आहे. हे सांग, फेब्रुवारी मध्ये फक्त 28 दिवसच का असतात? उद्या सांगू. समजदार मॉम्स निवडतात बॉन्विटा लिटल चॅम्प्स आपल्या 2 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी. ह्यामध्ये आहे DHA मेंदूच्या विकासासाठी. थोडी मेहनत तर तुम्हालाही करावी लागेल. राशी, लवकर चल, तुला काहीतरी दाखवायचंय. होल्ड ऑन, पाणी तरी पिऊ. जर हे पाणी प्युअर नसेल तर? रबिश, प्युरिफायरचं आहे. अरे प्युरिफायरचं आहे पण प्युअर आहे कसं माहित? काम कुठे? प्युरिटी अल्टिमा RO+ UV. फक्त ह्यात आहे प्युरिटी इंडिकेटर जो स्पष्टपणे दाखवतो की पाणी किती प्युअर आहे. पाहिलंस? अगदी स्पष्ट. प्युरिटी अल्टिमा RO+ UV प्युरिटी इंडिकेटर सहित फ्री होम डेमोसाठी मिस कॉल द्या 0801005801005 वर. मातीच्या काळजातून हिरवं स्वप्न फुलवणारा शेतकरी आणि त्याच्या यशोगाथा. पारंपरिक शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन आणि विक्रीचं तंत्र सांगून अधिकाधिक उत्पन्न मिळवून देणारं शेतकऱ्यांच्या जीवाभावाचं बातमीपत्र ॲग्रोवन. दररोज सकाळी 7 वाजता फक्त साम टीव्हीवर. सहप्रायोजक BHR देते सर्वाधिक 13% व्याज 12 महिन्यांच्या ठेवींवर. म्हणजेच कणाकणाची बचत, समृद्धीचा साठा. भवानी ड्रीप नाशिक, योग्य किंमत हेच अनुदान.
महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य याविषयी आज आपण चर्चा करतोय आणि या सगळ्यात तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहे वास्तू स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सरदेशमुख. सर, ज्याप्रमाणे आपल्याला एक फोन आला होता की त्यांनी सांगितलं की वास्तूमध्ये सगळं अगदी व्यवस्थित आहे, पण तरी सुद्धा 15 वर्षानंतर अशा प्रकारे आमच्या घरावर ही परिस्थिती आली. तुम्ही एक उल्लेख केला होता की घराचं वयोमान, तर असंही असू शकतं का की ज्याप्रमाणे आपण म्हणजे काही वर्षानंतर घराचं रेनोव्हेशन करतो तसं वास्तुशास्त्राच्या दृष्टीने काही करणं आवश्यक आहे? नक्कीच, कारण प्रत्येकालाच काही फ्लॅट बदलणं शक्य होत नाही. जनरली माणूस 10 ते 12 वर्षांतर जागा बदलतो असं माझं आजपर्यंत कॅल्क्युलेशन आहे. नवीन वास्तूमध्ये तो जातोच, परंतु अनेक लोकांचं शक्य नसतं की कॉस्टली सगळ्या गोष्टी आहेत. मग काय करता येऊ शकतं की 20 वर्ष झाली तुमच्या बिल्डिंगला, तर त्या वास्तूला आतून तुम्ही त्याला जास्तीत जास्त भक्कम करू शकता. पहिल्यांदा रिन्युएशन करताना आपण नुसती रंगरंगोटी करू नये. वास्तूमध्ये काय चुकलेलं आहे ते योग्य वास्तू तज्ञाच्या सल्ल्याने त्यामध्ये बदल करून घेणं. किचन मध्ये बदल करू शकता, बेडरूमच्या पोझिशन्स बदलू शकता, दरवाजे खिडक्या प्रत्येक गोष्टी, कारण घराचा प्रत्येक कोपरा प्रत्येक भाग हा तुमच्या शरीराचा भाग आहे. कारण पिंडी ते ब्रह्मांडी हे आपल्याला ग्रंथात सांगितलेलं आहे. तर याचा वापर आपण घरामध्ये करून वास्तूला आतून जेवढं भक्कम करता येईल, कारण भिंतीला एक चीर पडली असेल, कुठं भेगा पडल्या असतील, भिंतीचे ढलपे पडले असतील, तर आपली त्वचा निघाल्याप्रमाणे म्हणजे ती त्वचा ती जखम तशीच राहू शकते. शरीराची जखम तशी वास्तूची जखम आहे. त्यामुळे आपल्याला आतून वास्तूला वास्तुशास्त्रानुसार रिन्युएशन करून रंगरंगोटी करून यानंतर एक तपानंतर वास्तुशांत पुन्हा केली पाहिजे. कारण वास्तूमध्ये आपण अनेक वेळा रिन्युएशन्स करतो, त्यामुळे रिन्युएशन्स केल्यानंतर ना तिथे आपण वास्तूला होल्स पाडतो, प्लास्टर काढतो, म्हणजे त्या वास्तूच्या प्राण आहे, तुमच्या वास्तूमध्ये प्राण आहे. छोटासा दगड जरी असलं तर त्याच्यामध्ये प्राण आहे, तो वास्तूच्या संबंधित आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला वास्तुशांत करून घेऊन अग्नी दिशेला वास्तुपुरुष स्थापन करणे, या सगळ्या गोष्टी आपण विधिवत जसं करत जाऊ तसं सुरक्षा कवच वास्तूच्या नियमांनुसार आपलं घर हे सुरक्षा कवचाखाली आल्यामुळे आघातांचं प्रमाण कमी होतं. बरोबर आहे. आणि हे प्रत्येकाने करून घ्यावं. कारण काय होतं, घराकडेच दुर्लक्ष, बाकी सगळीकडे लक्ष, सध्याची अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काय होतं की घरातल्या समस्या तशाच राहतात आणि आपण त्याचं सोल्युशन्स बाहेर पाहतो. साधी सोपी गोष्ट आहे की आपण अनेक गोष्टींवरचे उपाययोजना केल्या आहेत, सगळ्या गोष्टी केल्यात, पण घरातले जर प्रॉब्लेम नाही सुटले तर आपल्याला त्या सतत पाठीमागे राहणार आहेत. बरोबर. त्यामुळे माझं प्रत्येकाला सांगणं असतं, माझ्या क्लायंट्स असू दे, मित्र परिवार सगळ्यांना अनेक कार्यक्रमात नाही सांगतो की तुमची फॅमिली आणि घर भक्कम तर तुमचं आयुष्य भक्कम. कारण हा मूळ आधारस्तंभ आहे. आणि त्यात सर्वात महत्वाची स्त्री, घरातली लक्ष्मीला जो मान सन्मान देतो, लक्ष्मीचा आदर जो करतो आणि लक्ष्मीला खुश ठेवतो, घरातल्या अष्टलक्ष्मी सतत प्रसन्न असतात, त्याला कुठे काहीही मागायला जायची गरज पडत नाही. कारण ह्या घरातल्या लहान बाळांच्या, आई वडिलांच्या आणि बायकोच्या जो आशीर्वाद घेतो त्याला कधीही काहीही कमी पडत नाही. हे माझा स्वतःचा अनुभव. नक्कीच, ज्याप्रमाणे तुम्ही इथे म्हणालात की कुठलीही समस्या ज्यावेळी येते त्यावेळी आपण एक घराबाहेर त्याचे कुठेतरी सोल्युशन शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो, पण घरात खरं तर याचा मूळ जो आहे, घरातनं आपण या सोल्युशनला सुरुवात करायला. सगळ्या समस्यांचं, प्रगती अधोगतीचं मूळ तुमचं घर आहे. नाही, पण स्त्रियांच्या आरोग्याविषयी ज्यावेळी आपण चर्चा करतोय त्यावेळी घरामध्ये अशा कुठल्या गोष्टी टाळल्या तर स्त्रियांचं आरोग्य जे आहे चांगलं राहू शकतं? स्त्रियांची चिडचिड, संताप कमी व्हायला पाहिजे. आणि तो काय होतो, मुलांच्या अभ्यासामुळे जास्त होतो. महत्वाची गोष्ट. आणि स्त्री लवकर घरी येत नाहीत, मला वेळ देत नाही. सध्या स्त्रियांना स्वतःसाठी वेळ नाहीये, ही एक समस्या आहे. त्यांना मौज मजा करता येत नाहीये त्यांच्या पद्धतीने, किंवा त्यांचं करिअर कुठे थांबलेलं आहे, करिअर मधल्या काही अडचणी आहेत. अशा सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की सध्या प्रत्येक स्त्रीला होतं की आपलं काही बाकी राहून जात आहे. तर आपल्याला घर जे आहे ते घरामध्ये स्त्रियांनी वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून जेव्हा सगळ्या गोष्टींचं संतुलन करून घेऊ तेव्हा तुम्हाला त्याचा परिणाम खूप चांगला दिसू शकतो. आणि आग्नेय दिशा ही ज्या आपल्या किचनचे ते आग्नेय दिशा अतिशय सुंदर, जिथे पाणी नकोय, कारण अग्नितत्व अग्नीच्या ठिकाणी आहे, तिथं पाणी आलं तर अपोजिट एलिमेंट येऊ शकतं. साधं सोपं तुम्ही उदाहरण घेऊ शकता, गॅसच्या ओट्यावरती सिंक आणि जर आपल्या इथे शेगडी जवळ आली तर त्यातून एक निगेटिव्ह पॉवर सोर्स तयार होऊन
ब्रेनमध्ये त्याचा अटॅक होतो आणि ती चिडचिड वाढू शकते. या अशा अनेक गोष्टी ज्या स्त्रियांनी टाळल्या पाहिजेत. नक्कीच अनेक गोष्टी खरं तर टाळल्या पाहिजेत. स्त्रियांचं वास्तव्य घरामध्ये मुख्यत्वे स्वयंपाकघरातच स्वयंपाकघरातच असतं. तर स्वयंपाकघरात आणखीन कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे की जेणेकरून या गोष्टी टाळल्या जाऊ शकतात? नक्कीच, कारण आजूबाजूचे वातावरण परिणाम होतोच तसा. दिशा जर चुकल्या किचन मध्ये, म्हणजे 100% स्त्रीचं तोंड स्वयंपाक करताना पूर्वेला नसेल तर तिला पाठीपोटांचे आजार होणार. अच्छा. कारण कसं आहे, शुभ दिशा उत्तर आणि पूर्व आहे. दक्षिण आणि पश्चिमेला जर तोंड होत असेल तर तिला पाठीपोटांचे आजार होणार. सतत चिंताग्रस्त, डिप्रेशन, माझं कसं होणार, पुढं कसं होणार, हे असं का झालं, मुलं हे अशा अनेक चिंतांनी ती ग्रासली जाईल. अशुभ दिशांकडे जेव्हा अशुभ ऊर्जा तिच्यावरती, कारण एक स्त्री किचन मध्ये जवळपास 7 तास काम करते दिवसभरात आणि ती जर निगेटिव्ह झोन मध्ये असेल तर तिच्यावरती निगेटिव्ह परिणाम होतोच. कुणीही चॅलेंज देऊन सांगतो किचन मध्ये 1 तासभर झोपून दाखवा, कुणीही झोपू शकत नाही. खूप पाहुणे आले आपल्याकडे, जागाच नाहीये, आपण दुसरी व्यवस्था परत करतो पण कुणी किचन मध्ये झोपत नाही. बरोबर. कारण किचन मध्ये भाजणे, कापणे, चिरणे, तळणे अशा सगळ्या प्रक्रिया दिवसभर चालू असतात. एक निगेटिव्ह फ्लो तिथे होतो आणि त्याचा परिणाम त्या बिचारा स्त्रीवरती खूप होतो. नक्कीच. आणि खरंच या स्त्री शक्तीला मी मनापासून सलाम करतो की काय अमेझिंग पॉवर देवाने दिली की एवढं सगळं ती सहन करून दिवसभराचं रुटीन सांभाळून पुन्हा ती भक्कमपणे आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न. त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये खरं तर या छोट्या छोट्या गोष्टी खऱ्या अर्थानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. Correct. आपल्याला असाच एक प्रश्न येतोय, स्वाती बोलतायत सांगली होऊन. बोला स्वाती, आपला काय प्रश्न विचारा. हॅलो, बोला. बोला. मी सरांनी सांगितल्याप्रमाणे थोडं थोडं वास्तुशास्त्र बघितलंय, पण तरी पण माझ्या आरोग्याविषयी बरंच तक्रार आहे. मग याविषयी काय, मग माझ्या कुंडलीत दोष असू शकतो का? नक्कीच. काय खरं तर आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या घरावरती आहेत. तुम्ही पूर्वेला पाय करून झोपलात की आरोग्याच्या समस्या येणार. म्हणून प्रत्येकाने कायम लक्षात ठेवा, उगवतीकडे म्हणजे पूर्वेला पाय करून झोपू नये आणि दक्षिणेला पाय करून झोपू नये. ह्या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. जर आरोग्याच्या समस्या येत असतील आणि तुम्हाला कुठलंच औषध लागू पडत नसेल तर तुम्ही एक औषध बघायचंय तुमचे, जे तुमच्या घरातच आहे. प्रश्नाचंच उत्तर असतं. त्याप्रमाणे तुमच्या झोपण्याची जागा बदला, दिशा बदला. ऑलमोस्ट ज्यांना चांगली हेल्थ पाहिजे त्यांनी उत्तरेला पाय करून झोपावे. दक्षिणेला डोकं, उत्तरेला पाय. कारण उत्तर दिशेमध्ये प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्याची कॅपॅसिटी असते. बरोबर. नॉर्थला पाय करून झोपल्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीतील रक्ताभिसरण जे आहे त्याला मॅग्नेटिक फील्डचा चांगला सपोर्ट मिळून आपल्या आयुष्यामध्ये प्रगती चांगली सुरू होऊन जाते. रक्तांचे आजार कमी होतात. या सगळ्या गोष्टी सायन्स प्रूव्ह आहेत, कारण वास्तुशास्त्र हे भक्कम सायन्स आहे. आणि याचा आपण जेव्हा वापर करू तेव्हा, आणि पुन्हा तुम्ही बघा, जर आरोग्याच्या समस्या येत असतील तर रात्री जिथे झोपताय त्या अडगळीच्या खोलीत झोपत नाहीये ना. बेडरूम कशी पाहिजे, जिथे तुम्ही 3,000 रुपये एका दिवसासाठी देऊन रिसॉर्टमध्ये जाता, कशी बेडरूम असते, चकाचक सगळं सिस्टमॅटिक, तशी तुमची बेडरूम करा. दवाखान्याचा खर्च कमी होऊन जाईल. नंतर आपण बेड बघतो कशा पद्धतीचे. खूप चांगला उपाय खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वात सांगितलं. महत्त्वाचे. कारण बरेच आजार खरंच असे असतात की सगळं करून झालं पण ते काही बरं होत नाही. मानसिकता बिघडवतं. कारण तुमच्या घरामध्ये जर तुम्ही निगेटिव्ह सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत तर त्याचा परिणाम मेंदूवरती होतो. बरोबर. मेंदू जनरेट करतो तुमच्यावरती आरोग्याच्या समस्या, डिप्रेशन यामुळे येतं. म्हणून प्रत्येक स्त्रीला मी सांगतो, प्रत्येक महिलेला, माझ्या सर्व क्लायंट्सला मी सांगतो, स्वयंपाक करताना तुम्ही रेडिओ लावा, MP3 लावा, आवडती गाणी लावा आणि स्वयंपाक चालू ठेवा. कारण स्वयंपाक करता करता पहिल्यांदा कुठल्याही स्त्रीला विचारा, किचन मध्ये गेले की चिंतांचं तिला असं सगळं स्मरण चालून जातं. चांगलं काय झालं, वाईट काय झालं, आणि ते करता करता स्वयंपाक करायला लागली तर मग काय होतं की ते वाईट व्हायब्रेशन अन्नात उतरतात. नक्कीच. अन्न बिघडतं. अगदी बरोबर. गाणी लावून स्वयंपाक करा. स्त्रियांसाठी मला वाटतं खऱ्या अर्थानं खूप हा चांगला उपाय आहे की स्वयंपाक करताना गाणी लावून जर तुम्ही स्वयंपाक केला तर एक आनंदाचं वातावरण त्या निमित्तानं घरात राहू शकतं आणि जे काही विपरीत परिणाम होणार आहे ते खऱ्या अर्थानं होऊ शकणार नाहीये. अशाच प्रकारे स्त्रियांच्या आरोग्याविषयी वास्तुशास्त्राच्या माध्यमातून कशा प्रकारे याची मदत होऊ शकते याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की फोन करा. सर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग.
तर कमी पडले. I've got an idea. माझं डोकं. नवीन L18 ज्युसी लिप बाम. लिप्स जे दिसतील सॉफ्ट आणि ग्लॉसी. ओपनर कोण बनणार? बोट फिरवून बोल, बोट फिरवून बोल, माझ्याकडे आहे किसान रोल. ओपनर बनणार 100% रिअल फ्रुट्सनी बनलेला किसान जॅम. बस चपातीवर लावा, मग बोटं फिरवा. बनली ना चपाती, यमी टेस्टी किसान रोल. फिरवून बोल. Boring, boring snack time. 4 वाजले घरी आला. येतो the Fanta. Snack time, Fanta time. Orange snack time. 4 वाजले घरी आला. येतो the Fanta. Snack time, Fanta time. उघडा Fanta. खेळता खेळता सुंदर डव म्हणतो का नाही. हो कधी थोडस लागेल, लहानपणासारखी खेचाखेची होईल, पण दरवेळी पुन्हा उठून खेळा. डव इंटेन्स रिपेअर मध्ये आहेत कॅरेटिन ऍक्टिव्ह. डॅमेज रिपेअर करतात आणि तुम्ही खेळता खेळता बनता सुंदर. गो प्ले. सिल्क प्रोटीन एक्स्ट्रॅक्ट आणि सर्वोत्तम सुगंधासह लक्स. अशी सुगंधी कोमल त्वचा जिला स्पर्श करावा वाटे पुन्हा पुन्हा. अनावर ओळ वाढतच जाईल. फक्त जरासा लक्स. आई, एक प्रश्न आहे. हे सांग, फेब्रुवारी मध्ये फक्त 28 दिवसच का असतात? उद्या सांगू. समजदार मॉम्स निवडतात बॉन्विटा लिटल चॅम्प्स आपल्या 2 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी. ह्यामध्ये आहे DHA मेंदूच्या विकासासाठी. थोडी मेहनत तर तुम्हालाही करावी लागेल. I love Indian men with a big name. Big name means big man. Comment dit-on? Subramanian Narasimha Kupuzwami. You hear the sound and you know he's a very important guy. Come to my birthday, important guy. Your chance to join us on Akshapawat party. Grab us, call us. मग निघूया. लग्न पळून करतोय, रिसेप्शन सर्वांसोबत करू. सर्व काही होय मनासारखं. जेव्हा सुरुवात होईल योग्य ड्रीम फ्लावरचा ताजेपणा. पॉन्ड्स ड्रीम फ्लावर टाईल्सचा मनमोहक सुगंध. चल निघूया. आता आली ना लव्ह स्टोरी मध्ये ट्विस्ट. आता पॉन्ड्स ड्रीम फ्लावर टाल्क बरोबर मिळवा पॉन्ड्स व्हाईट ब्युटी सॅशे मोफत. Boring, boring snack time. 4 वाजले घरी आला. येतो the Fanta. Snack time, Fanta time. Orange snack time. 4 वाजले घरी आला. येतो the Fanta. Snack time, Fanta time. उघडा Fanta. आम्ही लवकर परत येतो. ओके. अरे माझे बूट. अरे याच्या हातांनी तर कमाल केली. पण तुझ्या हातांचं काम तर वाढवलं ना. नाही आई, इझी आहे. सर्फ एक्सेल इझी वॉश हे तात्काळ विरघळते आणि याची 10 हातांची शक्ती कठीण डाग सहजपणे हटवते. पप्पाला सुद्धा हवे 10. सर्फ एक्सेल इझी वॉश. महोत्सवातील पुरस्कार प्राप्त तसंच विशेष उल्लेखनीय शॉर्ट फिल्म्स पहा. शॉर्ट फिल्म शोकेस दर रविवारी सकाळी 11 वाजता साम टीव्हीवर. असत्य, अनिती, अशांती, अधर्म हे सर्व दिसतंय, पण आहे कुठे मग धर्म? कुठे आहे सत्य? कुठे आहे शांती? कुठे आहे आनंद? कुठे आहे परमानंद? या सर्वांचं उत्तर एकच. श्री गीता योग व्हर्जन 2014 सोमवार ते शनिवार सकाळी 7:30 वाजता. पुनः प्रक्षेपण दुपारी 1:30 आणि रात्री 11 वाजता फक्त साम टीव्हीवर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य याविषयी आपण चर्चा करतोय आणि तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत वास्तू स्पेशलिस्ट मकरंद सरदेशमुख. खरं तर आपण तुमच्या वेगवेगळ्या प्रश्नांसंदर्भात इथे चर्चा केली. वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य याचा नेमका कसा संबंध साधता येईल याबद्दल आपण खरं तर सरांकडनं जाणून घेतलंय. तुमचे अनेक प्रश्न सुद्धा आपल्यापर्यंत येत आहेत. पण मुळात वास्तुशास्त्राच्या माध्यमातून स्त्रियांचे आरोग्याचे प्रश्न कसे सोडवले जाऊ शकतात याचा एक अनुभव जो आहे
आहे हो हा आपल्याशी शेअर करणार आहेत. जतमधून आपल्याशी बोलतायत रिद्धी, ज्या स्वतः याच आरोग्याच्या प्रश्नाशी संबंधित म्हणून सरांकडे आल्या होत्या आणि सरांच्या मार्गदर्शनानंतर आता त्यांच्या या सगळ्या समस्या ज्या आहेत या काही प्रमाणात दूर झालेल्या आहेत. काय कशा प्रकारे एकंदर त्यांच्या समस्या दूर झाल्या, त्यांचा नेमका अनुभव कसा आहे आपण जाणून घेऊयात रिद्धी यांच्याकडनं. रिद्धी, तुमचं साम टीव्ही मध्ये मनापासून स्वागत आहे. काय कशा प्रकारे तुम्ही तुमच्या समस्या घेऊन सरांकडे आलात आणि मग नेमकं या समस्यांचं निराकरण कसं झालं? हॅलो, नमस्कार. नमस्कार. वास्तूर मकरंद सरांना माझा नमस्कार. रिद्धी, तुमच्या टीव्हीचा आवाज सगळ्यात आधी पूर्ण बंद करा आणि आमच्याशी तुमचा अनुभव नक्कीच सांगा. हॅलो सर, वास्तुगुरु मकरंद सरांना माझा नमस्कार. सरांनी काही महिन्यापूर्वी आमच्या घरी वास्तू व्हिजिट केली. आम्हाला वास्तूविषयी अतिशय सोप्या शब्दात पण रोखठोक असा सल्ला दिला, मार्गदर्शन केलं. तेव्हापासून आमच्या वास्तूत व जीवनात अनेक चांगले चेंजेस आम्हाला पाहायला मिळाले. घरातील आरोग्याच्या तक्रारी दूर झाल्यात, नोकरीच्या समस्या दूर झाल्यात, मुलींचा अभ्यासही खूप चांगला चालू आहे. तरी फक्त हे सगळं तुमच्या चांगल्या मुलाच्या सल्ल्यामुळे शक्य झालेलं आहे. खूप खूप थँक्स सर. तुमचं मार्गदर्शन हे खूपच मुलाचं आहे आणि तुम्ही जे काही बोलता ते सायंटिफिक रिझननी बोलता. तुमचा अभ्यास खूप सखोल आणि चांगल्या पद्धतीने आहे. तुम्ही आमच्या घरी येऊन प्रत्येकाशी केलेलं डिस्कशन, पर्सनल डिस्कशन, तसेच तेव्हापासून आमच्या घरात सगळ्यांची होणारी प्रगती, तेव्हापासून मला तुमचा खूप सल्ला मोलाचा ठरतोय. असं तुम्हाला जसा तुमचा लाभ मिळाला तसा सगळ्यांना मिळू दे हीच माझी अपेक्षा आहे. खऱ्या अर्थानं नक्कीच रिद्धी यांच्याप्रमाणेच. रिद्धी, खरं तर तुम्ही आमच्याशी तुमचा संपूर्ण अनुभव शेअर केला त्याबद्दल खरंच धन्यवाद. खरं तर अशा अनेक केसेस तुमच्यापर्यंत येत असतील विविध समस्या घेऊन. ज्याप्रमाणे त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की तुम्ही सायंटिफिक रिझन्स देऊन व्यवस्थित वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण ज्याप्रमाणे जसं त्यांनी सांगितलं की आरोग्याच्या समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात दूर झाल्या, तर नेमकं काय करायला हवं की जेणेकरून आरोग्याचे प्रश्नच येणार नाहीत? कारण आरोग्याच्या समस्या येणारच नाहीत असं शक्य नाही. कारण आघात होत राहणार, म्हणजे पाऊस पडणार पण छत्री घेऊन आपण गेलं पाहिजे. म्हणजे मग पाऊस हा 2-3 थेंब आनंदापुरता येणं खूप चांगलं, पण तो जर भिजलं तर आपल्याला प्रॉब्लेम्स येणार. त्या पद्धतीने आता रिद्धींनी सांगितलं की सायंटिफिकली या सगळ्या गोष्टींचा माझं मार्गदर्शन असतं नक्कीच. कारण मी सत्य काय आहे आणि मुळाशी जाऊन पाहतो की इथे काय आहे. कारण इथे कसं लिंबू मिरच्या बांधणे किंवा ह्या गोष्टींना काहीही तथ्य नाही. सायंटिफिकली तुम्हाला ज्या काही गोष्टी दिसतात डोळ्याला पटतं की यांनी येऊ शकतं. काच पुसली पलीकडचं दिसायला सुरुवात झालं. या पद्धतीने सूर्याची ऊर्जा पूर्वेकडनं येते आहे, सोलर पॉवर तिथून मिळतीये, ती थांबली तर घरामध्ये समस्या निर्माण होतात. या सगळ्यांचं मूळ वास्तुशास्त्रात आहे आणि जसं जसं खोलात जाऊन अभ्यास करू तसं त्यामध्ये तुम्हाला अमेझिंग गोष्टी आहेत की माणसाला फायटिंग पॉवर कशी मिळेल, ती घरातली ऊर्जा तुम्हाला सपोर्टिव्ह कसं बनेल, हे असं छान वास्तुशास्त्र आहे. आणि आता आपण जर पाहिलं की आरोग्याच्या समस्या यायलाच नको तर प्रिकॉशन्स. आता मला एक सांगा, आपण फिल्टर वॉटर पितो याचं कारण काय? प्युरिफाईड. तर याला दररोज हे पाणी पिल्यामुळे आपल्याला कोणी अवॉर्ड देतं का, शाबासकी देतं का? नाही. शरीराची गरज आहे. बघा, पूर्वीपेक्षा सध्या आरोग्याच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. कारण आपण पाणी हे फिल्टर वॉटर पितो, आपण कुठलं उघडं वागडं अन्न खात नाही. म्हणजे साधारणतः या 30 वर्षामध्ये प्रिकॉशन्स घेण्याचा परिणाम खूप चांगले दिसतात प्रत्येकावरती. हेच आपल्या घरामध्ये आहे. घरामध्ये चिडचिड, वादविवाद, भांडणं होऊ नयेत, यानंतर कोर्ट कचेऱ्या होऊ नयेत. याद्वारे संताप आणि सगळं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. यासाठी तुमचं घर वास्तुशास्त्रानुसार असणं खूप महत्वाचं आहे. आता वास्तुशास्त्रानुसार असणे म्हणजे काय? निसर्ग नियमानुसार असणे. आणि हे शास्त्र हजारो वर्षापासून चालू आहे की तुमचं घर भक्कम ठेवायचंय, तुमच्या भोवती मोठं सुरक्षा कवच निर्माण करायचंय, तर तुमच्या घराला वास्तुशास्त्राचा सर्वात महत्वाचा सपोर्ट मिळतो. कारण वास्तुशास्त्रामध्ये तेवढंच सायन्स आहे आणि तेवढंच अध्यात्म आहे. आध्यात्मिक व्यक्ती हा कधीही मांजराप्रमाणे असतो. कितीही उंचावर न टाकू दे, 4 पायावरती भक्कम उभं राहणार. त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये खूप महत्वाच्या गोष्टी अशा आहेत
की जर तुम्हाला आरोग्याच्या समस्या नको असतील त्या स्त्रियांना, तर तुमच्या घराला पहिल्यांदा उंबरा असणं खूप महत्वाचं आहे. आज सध्या नवीन बिल्डिंग मध्ये किंवा घर बांधताना चौकट म्हणलं जातं, बघितलं तर ती त्रिकट आहे, कारण चौथा हिस्सा नसतोच. त्या घराला उंबरा पाहिजे, सीमारेषा. या सीमारेषा म्हणजे भक्कम लाकडी उंबरा बसवल्यामुळे काय होतं की त्या वास्तूमध्ये एक सीमारेषा म्हणजे वाईट शक्तींपासून येणारे जे काही आघात आहेत ते घरात रोखले जातात. यामध्ये सूक्ष्म जीव जसे आत येत नाहीत उंबरा नसेल, तसं अदृश्य शक्ती ज्या काही आहेत निगेटिव्ह पॉवर्स या रोखल्या जाऊ शकतात. तुमच्या घरामध्ये भडक रंग अजिबात नकोत. लाल काळा आणि मरून हा कलर आयुष्यातनं टाकून द्यायचा, वापरायचा नाही. काळे कपडे वापरू नका, लाल भडक रंग वापरू नका, मरून कलर कपड्यातनं कमी करा. या सगळ्या गोष्टी अतितेज देणार आहेत. बरोबर. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की घरामध्ये हलके हलके रंग वापरायचे. आणि अनेक लोकांचा मला दरवेळेला फोन असतो की सर आम्ही घराचं बिल्डिंगचं किंवा आमच्या फ्लॅटचं पेंटिंग करतोय, आम्हाला रंगसंगती सांगा, ईशान्येला कुठला, आग्नेयाला कुठला, नैऋत्येला कुठला. मी सांगतो की तुमच्या घराला एक कलर हवाय, आयव्हरी, पिस्ता, वन पीस घराला रंग पाहिजे. कारण काय होतं, प्रत्येक खोलीला वेगवेगळा रंग दिला की घरातल्या सगळ्यांची मनस्थिती वेगळी होते. आधीच एकोपा कमी झाला, एकत्र कुटुंब पद्धती संपलेली आहे आणि यामध्ये वेगवेगळे रंग देऊन घरामध्ये आपण द्विधा मनस्थिती निर्माण करतो. साधं सोपं उदाहरण पाहिलं तर का आपण गाडी, कार नवीन विकत घ्यायला जातो. नवीन कार शोरूम मधनं घेतल्यानंतर ना प्रत्येक दरवाजाला जर 4 वेगळे कलर असतील तर तुम्ही कार घ्याल का? नाही. हे जरासं सत्य आहे. कारण तुम्हाला एका नवीन कारला एकच सिल्वर कलर जसा मनाला भावतो तसं तुमच्या घराला आतून रंग काम करताना एक रंग सगळीकडे घ्या. आता एखाद्या व्यक्तीला आर्टिस्टिक मनाला काहीतरी छटा अजून पाहिजे असतात, रंगछटा, तर तुम्ही एखादी वॉल दक्षिण आणि पश्चिमेची डार्क पेंट करू शकता, टेक्स्चर करू शकता, पण कृपया घराला डार्क रंग नको, वेगवेगळे रंगसंगती तर नको. मनशांती बिघडण्यासही कारणीभूत आहे. घरामध्ये चिरा पडलेल्या आहेत, भेगा पडलेल्या आहेत, रंग उडालेला आहे. म्हणजे तुम्हाला वास्तू व्हिजिट तुम्ही नंतर करून घ्या, एक वास्तुशास्त्र तज्ञाला बोलून ह्या सगळ्या गोष्टी. पहिल्यांदा काय तर घराची रंगरंगोटी करा, बघा काय चैतन्य निर्माण होतंय. कारण काय होतंय, रंग उडालेला, भिंतींचं सगळं वास्तूचं चैतन्य गेलं की संपला विषय. एका दिवाळीला आपण नाही कपडे घेतले तर मनाला लागतं, यावर्षी आपण कपडेच नाही घेतले. अरे ती वास्तू तुम्हाला प्रोटेक्टिव्ह संरक्षण कवच देते. त्या वास्तूला तुम्ही दररोज नवं चैतन्य द्यायला पाहिजे. मी तर प्रत्येकाला सांगतो, तुम्ही फक्त जमीन झाडू नका, भिंती पण झाडा. तुम्ही पहा उदाहरण, भिंतीवरती बोट फिरवा, धूळ दिसेल. ही धूळ तशीच राहते आणि कालांतराने जेव्हा आपण फॅन चालू करतो तेव्हा ती धूळ उतरते, गादीवरती पसरते आणि आपल्याला सगळ्या दमा, खोकलायचे आजार चालू होतात. आपण फक्त झाडतो जमीन. त्यामुळे सिलिंग, फॅन हे तुमचं आठवड्याला क्लिनिंग खूप महत्वाचं आहे. आणि या सगळ्याचं मूळ सार वास्तुशास्त्र आणि फेंगशुईचा मूळ सिद्धांत आहे, तुमची वास्तू ही अतिशय स्वच्छ, चकाचक, क्लीन अँड नीट असावी. हे बेसिक गोष्टी आहेत. एवढं जरी माणसाने केलं तरी खूप मोठं प्रोटेक्शन तुम्हाला मिळेल. खऱ्या अर्थानं वास्तू ही आनंदी आणि व्यवस्थित राहावी यासाठी रंगसंगती किती महत्वाची आहे हे सरांनी तर सांगितलं. याशिवाय स्वच्छता ही तितकीच महत्वाची आहे, तरच वास्तुशास्त्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आनंद जो आहे घरामध्ये पाहायला मिळू शकतो. वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य या विषयासंदर्भात आपण सध्या चर्चा करतोय. आणखीनही तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की फोन करा. तुमच्या फोनची आम्ही वाट पाहतोय. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. घरातील सुखशांतीसाठी होम हवनाचे पुण्यधन संपत्ती मिळण्यासाठी वास्तुदोष नाहीसे करणारा यशराज धूप रोज सकाळ संध्याकाळ व आकाश तत्व स्वच्छतेसाठी यशराज धूप वापरा. संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध. मेवा रेडियन्स स्वाही रॅम्प रेडी. प्रस्तुत आहे पहिला पॉलिशिंग सिरम लॅक्मे परफेक्ट रेडियन्स तर्फे. Perfect Radiance by Lakme. Reinvent. No, you can't get enough. You can't get enough. No, you can't get enough. The best
first ever Cornetto double chocolate with a more chocolatey first bite and the legendary chocolate chip. खतरनाक और डेयरिंग है ये बंदा, जन रीजन सरप्राइज का पायरेट पैंडा, हाँ पायरेट पैंडा, रहो उमरलेस रहो लग्नाचा मौसम म्हणजे मेहंदी, संगीत, फेरे, रिसेप्शन, पाठवणी, 5 फंक्शन्सची तयारी आता तयार फक्त 5 रुपयात. फेअर अँड लवलीचा स्पेशल मिनी पॅक जो देतो फक्त 5 रुपयात आमचा बेस्ट एव्हर उजळपणा. आता 5 रुपयात ग्लोज रेडी. केली जरा जपून, आज धूळ आहे ग, इकडे ये. मम्मा हे काय आहे? हे कुठे मिळालं? याच्या खाली होतं. बेबी हे तिकडे ठेव. पेस सॉफ्ट अँड फ्रेश मध्ये आहेत मिंट एक्स्ट्रॅक्ट आणि ग्लिसरीन, तर त्वचा राहील यंग आणि ब्युटिफुल उन्हाळ्यातही. त्वचाची दिसते यंग, राहते यंग. पेस. तू या थम्स अप बॉटल सारखाच तर आहेस. तुझ्या आत सुद्धा दम आहे, तुझ्यात सुद्धा तुफान आहे. बस झाकण काढायला बिचकतोयस. एकदा ते काढून तर बघ, तुफान ओठाला लावून तर बघ, हृदयातून एक आवाज निघेल, आज काही तुफानी करूया, आज काही तुफानी करूया. काय झालं? मॉम तुला नाही कळणार. जेव्हा कमजोर केस आणि तुमच्या नात्यात आणायचा असेल प्राण, तर आहे ना नवीन क्लिनिक प्लस वीटा ऑइल. मॉम तुला माहिती आज प्रियाने पुन्हा माझ्याशी भांडण केलं. हे देतं आतून पोषण मुळांपासून टोकांपर्यंत आणि बनवतं केस मजबूत तुमच्या नात्यासारखं. मम्मी म्हणते 1 मिनिट भर हात धुवा, नाहीतर किटाणू दूर होणार नाहीत. धुवत राहा धुवत राहा धुवत राहा धुवत राहा. बंटी तुझा साबण स्लो आहे का? लाईफबॉय हँडवॉश 10 सेकंद. जेव्हा सामान्य साबण 1 मिनिट घेतो तेव्हा लाईफबॉय लिक्विड हँडवॉश देतो किटाणूंपासून 99.9% संरक्षण फक्त 10 सेकंदात. आता लाईफबॉय सुपरफास्ट हँडवॉश वर 10 रुपयांची सुपर बचत. ओरिओ आता 10 रुपयातही. त्वचेच्या वरच्या भागावरील स्पॉट्स काढणं सोपं आहे, पण खोलातील स्पॉट्स साठी वापरा जेल व्हाईट युक्त पॉन्ड्स व्हाईट ब्युटी. हे 3 स्तरांपर्यंत आत जातं, स्पॉट्स मुळापासून कमी करतं, देतं डाग रहित तेजस्वीपणा. पॉन्ड्स व्हाईट ब्युटी, स्पॉट्स कमी करा आतून. आता फक्त 55 रुपयात मिळवा पॉन्ड्स व्हाईट ब्युटी क्रीमची तुमची ट्यूब. शहर कधीही न थांबणारं, शहर घड्याळाच्या काट्यावर धावणारं. इथं घडलेली प्रत्येक घटना, प्रत्येक बातमी परिणाम करते आपल्या जगण्यावर. बातमी कधी मन सुन्न करणारी, तर कधी जल्लोष करणारी. बातमी लक्ष वेधणारी, बातमी न्यायासाठी लढणारी. तुमच्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा बातमीनामा, शहरनामा. सोमवार ते रविवार रात्री 10 वाजता फक्त साम टीव्हीवर. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य या विषयात चर्चा करतोय. तुमचे अनेक प्रश्न आमच्यापर्यंत येतात. असाच एक फोन आपल्याला आलेला आहे. सुनीता बोलतायत कराडून. बोला सुनीता, आपला प्रश्न विचारा. आणि सतत म्हणजे त्रास होत असतो, डिप्रेशन मध्ये असते मी सतत. हॅलो, हा बोला ना. तर ते कशामुळे, मग वास्तूच्या ह्याच्यामुळे असू शकते का? तुमचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे घराचा? पूर्वेला आपलं गेट आहे, मेन आहे ते, आणि दक्षिणेला एंट्रीच आहे, कारण आम्ही खाली राहतो ते पण दक्षिण. हो, घरातून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारातून तुम्ही हॉलच्या प्रवेशद्वारातून बाहेर बघता तेव्हा कोणती दिशा आहे? पूर्व. पूर्व दिशा आहे. म्हणजे घरात नक्की सांगा, लक्षात घ्या, घराच्या आत उभे राहिले आहेत आणि तुम्ही बाहेर बघता, बाहेर पडताना पूर्व दिशा आहे? हो हो. बर, ती दक्षिणेची पूर्व म्हणजे आग्नेय दिशा आहे का? आग्नेयाला किचन येते आपलं. बर, आणि मधोमध जागेच्या मधोमध हे गेट आहे. हा, ओके. उत्तर दिशेला खिडकी आहे? खिडकी आहे, मोठी खिडकी आहे. मोठी खिडकी आहे. बर, ओके. डिप्रेशन्स जे आहे ते तुम्हाला दररोज आहे का तुम्हाला काही काही कालांतराने येतं?
डिप्रेशन हे तुम्हाला स्वयंपाकघरात गेल्यानंतर येतं का घरामध्ये सगळीकडेच असतं, वावरताना येतं? नाही, काही दिवस असतंय, काही दिवस नसतंय. म्हणजे काही दिवस चांगले जातात आणि काही दिवस टेन्शन वगैरे असं असतंय. ओके. यासाठी डिप्रेशन, स्त्रियांचं डिप्रेशन आहे, या सगळ्या गोष्टी उत्तर ईशान्य दिशेशी संबंधित आहेत. ईशान्य दिशेला जर दोष असेल, ईशान्य दिशा कारण वास्तुपुरुषाचं मस्तक आहे. आपल्याला वास्तुपुरुषाची आकृती माहिती आहे. वास्तुपुरुषाचं जे मस्तक आहे ते ईशान्य दिशेला आहे. आणि घरामध्ये जर आजार, डोक्याचे आजार, डोकं दुखतंय, डिप्रेशन आहे, अशा अनेक गोष्टी जर होत असतील तर ईशान्य दिशेशी संबंधित आहे. कारण सर्व ऊर्जेचा उगम, शुभ ऊर्जेचा ईशान्य दिशेतून आहे. आणि डिप्रेशन जर टाळायचं असेल तर आपल्याला उत्तरेला पाय करून झोपणे, नैऋत्य दिशेमध्ये झोपणे घराच्या, आणि नैऋत्य दिशेत झोपून ईशान्य दिशेमध्ये हलकी जागा ठेवणे. कारण त्या ठिकाणी जर वजन आलंय, कॉर्नर कट आहे, या सगळ्या जर गोष्टी आहेत. कारण यांनी सांगितलं की आग्नेय दिशेला किचन आणि मध्य पूर्वेतून त्यांचा प्रवेश आहे. तसं प्रवेशद्वार त्यांचा शुभ आहे. आणि यांच्या झोपण्याची जी दिशा आहे ती झोपण्याची दिशा ही त्यांनी नैऋत्य दिशेत झोपलं पाहिजे, उत्तरेला पाय करून. आणि याच्या व्यतिरिक्त काय की आरोग्य बिघडणे, यामध्ये वास्तू बरोबरच स्त्रियांनी दररोज थोडस 5 किलोमीटर चालणं, स्वतःचं माइंड फ्रेश ठेवणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आणि ईशान्य दिशा ही मोकळी ठेवा. ईशान्य दिशा ही सर्वात महत्वाची. तिथून मुलांचा अभ्यासासाठी मिळणारी ऊर्जा, तुमचं करिअर, फायनान्शियल पोझिशन, आरोग्य हे सर्वात महत्वाचं आहे. आणि मेन आग्नेय दिशेमधलं किचन. बरोबर. किचन संदर्भाचं तुम्ही ज्याप्रमाणे सांगत होतात विविध मुद्दे, रंगसंगती, घराबद्दल आपण बोललं. किचन म्हणजे शेवटी आरोग्य हे अन्नावर अवलंबून असतं आणि अन्न शिजवण्याचं काम हे किचन मध्ये केलं जातं. तर किचन मध्ये रंगसंगतीबद्दल किंवा तिथे ट्रॉली वगैरे सुद्धा लावण्याची पद्धत आजकाल सगळ्याच घरांमध्ये आहे, तर त्या बाबतीत सुद्धा काही सांगता येईल का की काय, कशा प्रकारे किचन कसं असावं याच्यावरती माझ्याकडे जवळपास 150 पानं मी स्वतः लिहिलेली आहेत. यामधले काही महत्वाचे की पॉइंट सांगतो. किचन कसं असावं. किचन तुमचं अतिशय, हॉलला जसा तुम्ही खर्च करता, कारण लोक येतात बघतात, हॉल चांगला नसेल तर अरे काय घर आहे असंच मार्किंग करून होत. पण तुमचं किचन अतिशय प्रशस्त, उत्तम, मस्त, छान, टापटीप, उत्तम किचन ट्रॉल्या, त्या स्त्रीला सगळं साधं सोपं सहज केलं पाहिजे. कारण ती मग इकडनं भांडी काढते, तिकडनं डबे काढते, हे करते, सगळ्या गोष्टीतनं तिचा वेळ, अत्याधुनिक असं तुमचं किचन पाहिजे. यामध्ये अनेक ठिकाणी गडबड काय होते, आग्नेय दिशेला लाल कलर, किचन ट्रॉल्या लाल, घराला लाल कलर, आग्नेय दिशेला लाल कलर, गडबड सुरू होऊन जाते. अग्नी तत्वाचा कलर लाल आहे, ऑलरेडी आग्नेय दिशेमध्ये अग्नी आहे, तिथे लाल रंग देऊ नका. शीतलता पाहिजे मनाला. लाल रंगाची गाडी आणि सिल्वर कलरची गाडी यामधला जो फरक आहे, कमी ऍक्सिडेंट होतात या कलरच्या गाड्यांचे. हा वेगळा विषय आपण पुढे चर्चा करणार आहोत. पण किचन मध्ये लाल रंग देऊ नका. पिस्ता कलर, ऑफ व्हाईट कलर या ट्रॉलीज बनवा तुम्ही. त्यानंतर प्रत्येक स्त्रीने स्वयंपाक करताना मी मग सांगितलं की गाणं लावायचंय, त्याच पद्धतीने घरामध्ये तुमच्या किचन मध्ये बांबू ट्री ठेवा. छोटासा बांबू ट्री जो आहे तो तिथली निगेटिव्ह पॉवर आपोआप काढून घेतो आणि चांगलं वातावरण तिथे जे काही प्रदूषित झालेलं आहे ते ठेवतो. पुन्हा किचन मध्ये आपल्याला किचन ओट्याच्या खाली जिथे गॅस सिलेंडर असतो तिथे खडे मिठाचा बाउल ठेवावा. आणि खडे मिठाचा बाउल ठेवून तो दर तुम्ही महिन्यानी त्यातलं मीठ बदलायचं, हे तुम्ही रेग्युलर करा. कारण नकारात्मक शक्ती शोषण्याचं काम मिठामध्ये. बरोबर. किचन मध्ये देखील तुम्ही जे काय आता जनरल ओटा पुसून घेतात, ओटा पुसून घेताना त्यात थोडंसं मीठ टाकावं आणि पुसून घ्यावं. छान किचन जर असेल आणि त्या स्त्रीचं मनस्वास्थ्य योग्य असेल तर उत्तम स्वयंपाक होतो. हा फरक आपल्याला जाणवतो अन्न बनवताना किंवा अन्न खाताना. आपण हॉटेलमधनं जीवन येतो, घरी असतोपर्यंत भूक लागली आई मुलं म्हणतात, पण तीच पोळी 2 पोळ्या आईनी किंवा बायकोनी करून दिल्या असतील तर आपण ऑफिसमध्ये त्या खातो आणि संध्याकाळपर्यंत भूक लागत नाही. याचं कारण असं की हॉटेलचं अन्न आणि घरातलं अन्न यामध्ये काय नसतं तर माया नसते. बायकोची, आईची माया त्यात नसते. कारण त्या कामगारांनी हॉटेलमधल्या कमर्शियल पैसे मिळतात म्हणून केलेलं अन्न, आणि ही जी स्त्री आहे ती स्त्री माझी मुलं लेकरं बाळ खाणार आहेत, ती ही माया
त्या अन्नात असते, व्हायब्रेशन्स मिळतात. नक्कीच. पण ज्याप्रमाणे आपण म्हणतोय की अन्न शिजवताना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात अन्नाची नेमकी कोणती जागा असावी याविषयी सुद्धा आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. सामान्य माणूस, त्याचे नेहमीचेच प्रश्न, एक समस्या, तिची 1000 कारणं. दिसत नाही का आता लंच टाइम तुमची लढाई, तुमचं शस्त्र, तुमचा आवाज, राज्याचा आवाज, साम्राज्य. घरातील सुखशांतीसाठी होम हवनाचे पुण्यधन संपत्ती मिळण्यासाठी वास्तुदोष नाहीसे करणारा यशराज धूप रोज सकाळ संध्याकाळ व आकाश तत्व स्वच्छतेसाठी यशराज धूप वापरा. संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध. गर्ल्स, प्लॅन चेंज झालाय. स्टेशनवरच परफॉर्म करायचंय. रेडी व्हा. नवीन लॅक्मे क्लीनअप मिळवा सॅलोन सारखा फेअरनेस कुठेही. सॅलोन क्लीनअप सारखं आधी वॉश करा, मग स्क्रब आणि शेवटी मास्क. मग तुम्हाला मिळेल सॅलोन सारखा फेअरनेस कुठेही. क्लीनअप बाय लॅक्मे. रिइन्व्हेंट. झालं ओके, आता जा. जा. तुम्ही तर सांगितलं होतं की टेस्ट होईल. खरी टेस्ट आता नाही, तेव्हा करूया जेव्हा किटाणूंचा धोका जास्त असेल. वेट, करूया टेस्ट. आता देखील कोलगेटच्या तुलनेत नवीन पेप्सोडेंट मध्ये आहे 130% जर्म अटॅक पॉवर आणि ही जर्म्स वर करते सतत अटॅक. तर आता बेटर काय आहे? नवीन पेप्सोडेंट जर्मी चेक. कोलगेटच्या तुलनेत 130% जर्म अटॅक पॉवर. कसं केलं तुम्ही हे? कसं केलं म्हणजे? भूत आहे मी. अच्छा अच्छा. काय झालं हो भाऊ? कुणी मला घाबरत नाही. कसं भूत आहे मी? ओके ओके, रडू नका. तुम्ही हे घ्या. काय आहे? ठोसून भरले आहेत पीनट्स. नवीन 5 स्टार चॉम्प. रपारप खा. नई लैक्मे सीसी कम्प्लेक्शन केयर क्रीम. एक नरिशिंग क्रीम मेकअप की खूबियों के साथ स्किन केयर नए अंदाज में. ऐसी स्किन के लिए जो लगे एक्सपर्ट्स द्वारा स्टाइल्ड. नई लैक्मे सीसी क्रीम, आपका स्किन स्टाइलिस्ट हर रोज. मी आहे डाग. लपवतो कोट्यवधी किटाणू जे पसरवतात जॉन्डिस, टायफॉइड, डायरिया. म्हणूनच घेऊन आले नवीन डॉमिक झिरो स्टेन. याचा 7 पट घट्ट फॉर्म्युला काढतो चिवट डाग आणि त्यात लपलेलं किटाणू. नवीन डॉमिक झिरो स्टेन. न राहतील डाग, न राहतील किटाणू. ही आहे आभा आणि हिच्या लाईफ मध्ये एक नवीन सिक्रेट आहे. तिची बेस्ट फ्रेंड हे सिक्रेट गेस करू शकेल का? तुम कुछ डिफरेंट लग रही हो. इतना निखार तयार हो गया क्या? हे लव नाही, हा डव आहे. डव मध्ये आहे 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीम. डव 7 डे टेस्ट घ्या. अधिक कोमल आणि ग्लोईंग त्वचेचे सिक्रेट निश्चितच डव आहे. फक्त एक आईच चांगल्या सवयींचं महत्व जाणते, म्हणून मी तिला रोज बोर्नव्हिटा देते. यामध्ये आहे व्हिटॅमिन डी जे वाढवतं दुधाची शक्ती. प्रत्येक वेळी बाईकवर बसणं म्हणजे हेल्मेटमुळे केस तुटण्याची भीती आता नाही. मी फक्त वापरते नवीन सनसिल्क नॅचरल रिचार्ज. यामध्ये आहेत प्लांट रूट्स. आता माझे केस बनतील रिअली स्ट्रॉंगर आणि गॉर्जियस. सनसिल्क नॅचरल रिचार्ज ऑन तर केस सुपर स्ट्रॉंग. आता केसांना रिचार्ज करा फक्त 3 रुपयात. हाय, तू इथे नवीन आहेस? मी दाखवू प्लीज. पॉन्ड्स मॅजिक टाल्क धुंद करणाऱ्या सुगंधासह. हे प्रिया, काँग्रेट्स गर्ल. आणा आपल्या लव्ह स्टोरी मध्ये एक नवीन ट्विस्ट. अरे बाप. पॉन्ड्स मॅजिक टाल्क. आता पॉन्ड्स मॅजिक टाल्क बरोबर मिळवा पॉन्ड्स व्हाईट ब्युटी सॅशे मोफत. महोत्सवातील पुरस्कार प्राप्त तसंच विशेष उल्लेखनीय शॉर्ट फिल्म्स पहा. शॉर्ट फिल्म शोकेस दर रविवारी सकाळी 11 वाजता साम टीव्हीवर. शुद्ध आणि पुरेसं पाणी मिळणं. शुद्ध आणि पुरेसं पाणी मिळणं हा आपल्या सर्वांचाच हक्क आहे.
तनिष्कांनी घेतली पाण्यासाठी शपथ. पाणी प्रश्न सोडवण्याचा केला निर्धार. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य याविषयी आपण चर्चा करतोय आणि आपल्याला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी वास्तू स्पेशलिस्ट डॉक्टर मकरंद सरदेशमुख सर आहेत. सर, ज्याप्रमाणे आपण वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य याबद्दल वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली, मुख्यत्वे कुठल्याही महिलेचं मुख्य टेन्शन असतं ते म्हणजे तिची मुलं. तर या मुलांचं टेन्शन कमी व्हावं यासाठी नेमकं काय, कशा प्रकारे तुम्ही मार्गदर्शन कराल? मुलांचं टेन्शन हा तर सर्वात महत्वाची गोष्ट. मी पहिल्यांदा तेच सांगितलं, सध्या चिडचिड काय होतीये म्हणजे नवरा बायकोतले वाद देखील हे मुलांमुळे जास्त होतात की तुम्ही अभ्यासात लक्ष देत नाही, त्यांच्याकडे पाहत नाही, अशा अनेक गोष्टी होतात. तर मुलांचं टेन्शन ह्या प्रत्येकाला आहे, कारण छान संगोपन करायचंय, मोठं पण करायचं, एज्युकेशन पण करायचं आणि ऑल ऍक्टिव्हिटीत त्यांना प्रावीण्य पण मिळायला पाहिजे. यामध्ये सर्वात महत्वाचा सहभाग घरातल्या स्त्रीचा आहे. बाबा फक्त फायनान्शियल पोझिशन, सपोर्ट, आधार, प्रेम, माया, पण आईची सगळी भूमिका असते. त्यामुळे पहिल्यांदा आईला शांत राहिलं पाहिजे, शांत चित्ताने. मुलांना मारू नकात, मुलं देवाघरची फुलं आहेत आणि मुलांना तुम्ही ब्लेसिंग द्या. तुम्ही अजिबात ओरडून बोलू नका, होणारच नाही, तुझ्यात काही ताकदच नाही, विषयच नाही, तू होऊ शकत नाही असं म्हणू नका. तुम्ही जज नाही करू शकत आत्ता. हा, तुम्ही त्यांची जेव्हा 30-35 आली तेव्हा तुम्ही करू शकता की हा तुझ्याकडनं काही आता शक्य नाही, पण 5-6 वर्षाच्या मुलांना तुम्ही हे म्हणू शकत नाही तुला काही जमणारच नाही. तुम्ही फक्त ब्लेसिंग द्या, होणार, तू खूप छान करशील, अरे चुकला नाहीयेस तू, बरोबर आहे, फक्त ब्लेसिंग करा, मायाने हात फिरवा, ती मुलं अजून ऊर्जा मिळेल. कारण ते बाळ ते फुल फुललेलं असतं, अजून ते कळायचं फुल होत आहे, अजून ते बाळ लहानाचं मोठं होत असतं. आई बाबा एवढा आधार असतो आणि तिथं जर आई बाबा त्याला दररोज मारायला लागले आणि तो असा आहे तसा जर असे बॅड ब्लेसिंग द्यायला लागले तर त्या मुलाची कधी प्रगती होणार नाही. आईनी काय करावं, आईनी धीरोदत्त संयम बाळगावा अतिशय भक्कमपणे, कारण तो आधार आहे घराचा. तुम्ही आधारस्तंभ आहात घरातल्या स्त्रियांना. मी तेच सांगतो, तुम्ही घरातला लक्ष्मी आहात. तुमचं प्रसन्न चित्त, प्रसन्न पेहराव, प्रसन्न तुमचं वागणं हे घराला लक्ष्मीकारक बनवू शकतं. घरातल्या मुलांची देखील अशीच आहे की आईने काय करावं की आईने मुलांना माया करावी. म्हणजे माझ्या मते तर मारणं चुकीचं आहे, कारण मारण्याने काय होतं, मारणं लक्षात राहत नाही, बोलणं लक्षात राहतं. त्यामुळे 2 प्रेमाने शब्द बोलून तुम्ही हप्त्यामध्ये नक्की करू शकता. आणि मुलांना ईशान्य दिशेमध्ये अभ्यासाला बसवा, पूर्वेला तोंड करून. रात्री झोपताना त्यांच्या डोक्यावर हात फिरवून तुम्ही त्यांना झोपवा आणि तू खूप छान मोठा बनणार आहेस असं ब्लेसिंग द्या. नक्कीच, खऱ्या अर्थानं असे वेगवेगळे प्रश्न आपल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेत, पण त्यांना प्रत्यक्ष तुम्हाला भेटायचं असेल तर मात्र त्यांनी काय करावं? हो, आता तुम्ही सर्वजण माझी वास्तुशास्त्र कन्सल्टन्सी घेऊ शकता. गेल्या 12 वर्षापासून मी वास्तू स्पेशालिस्ट म्हणून काम करतोय. पुण्यात माझं ऑफिस आहे, ऑफिस सदाशिव पेठेमध्ये लोकमान्य नगर SP कॉलेजच्या पाठीमागे माझं ऑफिस आहे. ऑफिसचे नंबर्स तुम्हाला जे मिळालेत यावरती तुम्ही कॉल करून तुमच्या वास्तू व्हिजिटसाठी नाव नोंदवू शकता. मी महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशात सगळीकडे साईट व्हिजिट करतो. माझी स्पेशालिटी वास्तू व्हिजिटसाठी मी स्वतः जातो, असिस्टंट कोणतेही वापरत नाहीत. तुम्हाला पत्रिका पाहण्यासाठी आणि वास्तू व्हिजिटसाठी ऑफिसला फोन करून नाव नोंदवावं लागेल. यानंतर तुमच्या सगळ्या डिटेल्स ऑफिसला द्याव्या लागतील. मग तुम्हाला अपॉइंटमेंट नुसार वास्तू व्हिजिटची वेळ कळवली जाईल किंवा पत्रिकासाठी मार्गदर्शन मिळेल. या पद्धतीने वास्तू कन्सल्टन्सी तुम्हाला सगळ्यांना प्रोव्हाइड करता येईल. कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय नेमका संदेश द्याल? मी सगळ्यांना हेच सांगेन की घरातली लक्ष्मी सुखी ठेवा. माझ्या सर्व मित्रांना सांगतो की तुमच्या घरातल्या लक्ष्मी सुखी ठेवा, अष्टलक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील. आणि मित्रांनो, सर्वात जास्त महत्वाची गोष्ट, तुमची फॅमिली आणि वास्तू भक्कम ठेवा. आयुष्यात कशाचीही कमतरता पडणार नाही. मित्रांनो, आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. नक्कीच, खऱ्या अर्थानं वास्तुशास्त्र आणि स्त्रियांचं आरोग्य याविषयी आपण आज या संपूर्ण कार्यक्रमात चर्चा केली. यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत 22 मेला. या कार्यक्रमामध्ये सुद्धा स्त्रियांचं आरोग्य पार्ट 2 असा हा एकंदर विषय असणार आहे. जर आज तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.